असतील, तरुण मंडळ असतील किंवा तरुण संख्या भरपूर आहे, ते देखील मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत. काय वाटते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागणं, सरकारचे कुठेतरी या पद्धतीनं भूमिका योग्य अयोग्य काय वाटतं? हे ज्या पद्धतीनं सरकारनं मतचोरी करण्याचा प्रकार आजपर्यंत आता जे चालू आहे तेवढा सोपा मराठा आरक्षणाचा विषय राहिलेला नाही. त्यामुळे मराठ्यांना प्रत्येक वेळेला फसवणं आणि दिशाभूल करणं हे सोपं राहणार नाही. मराठ्यांचीच पोरं गणेशोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या पोरांना आता आपल्या हक्काची जाणीव झालेली आहे. त्यामुळे ही पोरं मोठ्या संख्येनं आता मुंबईमध्ये रवाना झालेली आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि नवीन काही मागणी नाही. ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं लिखित दिलेल्या आहेत. तुम्हीच मागच्या वेळेला सरकारनं मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन तिथं सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबतचा GR दिलेला होता, पण तिची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा समावेशसुद्धा OBCमध्ये व्हायला पाहिजे. ज्यांचे कुणबी दाखले निघालेले आहेत. माझ्या भावाचा निघाला, माझा निघत नाही, माझी अडचण आहे ना, मी कोण? मग मी त्याचा सगळा सोयरा ह्या नावाखाली आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या. अतिशय साधी सुटसुटीत मागणे, ह्याच्यामुळे सरकारचं कुठलंही नुकसान होणार नाही. उलट ह्या महाराष्ट्राला ज्या शेतकऱ्यांनी ज्या मराठ्यांनी आजपर्यंत तारलेलं आहे त्या मराठ्यांच्यासाठी सरकारनं कृतज्ञता म्हणून हे आरक्षण तात्काळ द्यावं. खरं तर कोल्हापूर ही कलानगरी म्हणून ओळखली जाते आणि याच कलेच्या माध्यमातून मुंबईत आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांना समर्थन हे कोल्हापूरकर देणार आहेत. काय हा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम कशा पद्धतीने नियोजन असणार आहे सांगा? शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रमात तुम्ही मगाशी ऐकलाच परत, तर त्या अनुषंगावर मनोजदादा जरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी, बळ देण्यासाठी आणि कोल्हापूरचं शाहिरी पथक तिथं रवाना होणार आहे. कुठे असणार आहे हा शाहिरी? हा रॅलीमध्ये सहभागी होईल, कारण आझाद मैदानावर शक्य नाही आहे. शक्यतो जितके रॅलीत जितके आपले बांधव असतील आणि तिथूनच आवाज हा मनोजदादा जरांगे पाटलांना पोचला जाईल. नक्कीच आपण बघतोय कोल्हापुरातील हे शाहिरी पथक कोल्हापूरातून रवाना होत आहे आणि मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देऊ असाच हा ठाम निर्धार या ठिकाणी कोल्हापुरातील मराठा बांधवांनी केलेला बघायला मिळतोय. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसाठी कोल्हापूरहून साईप्रसाद महेंद्रकर, धन्यवाद.